अत्यंत आपल्याला पाहिलं नव्हतं तरी सुद्धा भीती वाटायची, पाहू शकत होतो एवढं प्रमाण नाही नव्हतं सर. आज कापतोय पोलिसांच्या तुकडामध्ये हात हल्ला प्रसाद ग्रहण करतो. समोर पाहिलं, समोरच्या कोपऱ्यात महाराज बसलेले. परत पोलिस दोन घाललेले, परत पाहिलं महाराज आपले ज्या परिस्थितीत असं चिलीन बसले तसेच महाराज तिथे बसलेले. आईला म्हटलं, आई हे आजोबा आलेले मी धर्म प्रसाद खातो आणि त्यांना मी देतो. आई म्हणे ठीक आहे. म्हणून मी तो प्रसाद संपला. हे खरं म्हणजे आधी कोणी संपला किती वेळा असेल तेवढ्याच्या हा सगळा प्रसंग घडलेला. महाराज आले, तिथे बसले, त्यांनी चिलीन पेटवली. तेवढ्या भागात प्रचंड धूर झाला. तो त्याला जाणवलं की मला माहिती नाही. पण मी म्हटलं, आई हे महाराजच आहे नक्की असं आईला म्हणतोय. आणि महाराजांना प्रसादाचं पान आणून ते समजून गेलो. समोरच्या कोपऱ्यात असलेले महाराज तिथे पुढे गेले. जीवाच्या आकांताने तेव्हा जे शेगावचं जुनं मंदिर होतं ती प्रदर्शन घातल्या. महाराज दिसले नाही, पण मला एक नक्की खात्री होती की हे महाराजच होते. मध्यंतरी दास भार्गव महाराजांचं गजानन महाराज चरित्र हे मोठं पुस्तक वाचून आलं, त्याचं सतत पारायण करत होतं. मला जी शंका होती, 99% खात्री होती, त्या दास भार्गव महाराजांच्या पुस्तकामध्ये 800 पानांचं जे पुस्तक आहे त्याच्यात 4 ओळी की ज्या मी अनेक वेळा वाचल्या पण माझी दृष्टीच पडला नाही. त्या दिवशी मी ती नजर त्या पायऱ्यावर गेली आणि त्यांनी म्हटलं, उजव्या हातात काठी, डाव्या हातात महाराजांचं कापड, तरी शरीर काया, करारी नजर, असे महाराज आजही भक्तांना दर्शन देतात. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला 40-45 वर्षांनी मिळालं. त्याच्यानंतर अनेक अनुभव आहे.